लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीची मोठी बातमी। आता एक लाडक्या बहिणींना निवडणुकीनंतर काय होईल काय नाही असं पडलं होतं आणि निवडणूक लाडक्या बहिणीमुळे कुठेतरी महायुतीचं सरकार आला असं देखील बोललं गेलंय आणि चर्चा देखील होती। यानंतर तब्बल 2 महिने लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले, परंतु गेल्या महिन्यापासून मात्र गेल्या महिन्याच्या आणि या महिन्याचे अजून पैसे आले नाहीत। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी मात्र संभ्रमात आहेत। परंतु सरकारने सांगितलंय की लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट दिलं जाणार आहे। या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीची मोठी बातमी। ज्या कुटुंबांना आर्थिक उत्पन्न हे वर्षाला 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारचं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात आणि गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे। आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या एकूण 7 हप्ते जमा करण्यात आले आहेत। मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप 8वा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही। तसेच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती। त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आज एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्च पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणीकडून सरकारकडून या महिन्यामध्ये लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे। याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। नेमकं काय म्हणाल्या तटकरे? लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट। आता आपण पाहू मंत्री असलेल्या तटकरे नेमकं काय म्हणाल्या। लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल, ट्विट केलं आहे। मग आता 1,500 रुपये जमा होणार, तर मग सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली की 2100 रुपये कधीपासून मिळणार। दरम्यान सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात असं देखील वाटतंय। नेमकं आपल्याला काय वाटतंय? 2100 रुपये मिळतील का 1500 रुपये मिळत राहतील आणि ही योजना किती वर्ष चालेल? 5 वर्ष पूर्ण करेल का आणि वाढ होईल का? या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतंय ते नक्की तुम्ही आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।